हां बोला. असे की मुद्दा क्रमांक 2 मधील मजकूर माझ्या पक्षकारांना मान्य नसून माझ्या पक्षकारांनी नोटीसमध्ये काय धमकी दिली त्याचं वर्णन करावं. ह्याशिवाय नोटीसमध्ये तुम्ही धिक्कार करत आहात हे पहिल्यांदाच ऐकले, वाचून हसू आलं. 2 नंबर असे की जाणून बुजून मुद्दा क्रमांक 2 हा लांबलचक व मोठा लिहिलेला आहे. त्यामधील मजकूर माझ्या पक्षकारांना मान्य नाही. तुम्हाला जो मानसिक त्रास दिला त्यासाठी तुम्ही पूर्वी कुठं उपचार घेतले, आता कुठं घेत आहात त्याच्या पावत्या द्याव्यात. शारीरिक जो त्रास मानतायत तुम्ही त्याच्याही पावत्या आपण द्याव्यात. बाकी जे माझ्या पक्षकारांवर तुम्ही आरोप लावले ते नोकरी करतायत, ते करतायत, असं आहे तसं आहे काय, या बाबतीतसुद्धा आर्थिक पुरावे द्यावेत. तुमची आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगली असून आपण 25,000ची मागणी केलेली जी मागणी आहे ती गैरकायदेशीर आहे. आपण जे आर्थिक मिळवतात, आपलं जे आर्थिक नियोजन आहे त्या बाबतीत योग्य ते पुरावे माझ्या पक्षकारांनी जमा केलेले असून गरज पडल्यास योग्य त्या न्यायालयात ते सादर करण्यास तयार आहेत.